पोलीस भरतीच्या नावाखाली शहरात आलेल्या मुला-मुलींना अनेक मैदानावर भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी प्रवेश नाकारला जात असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। याबाबत अधिक चौकशी केली असता या मुलांच्या रासलीला वाढल्याची बाब समोर आल्यानं असे निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं जात आहे। आजच्या युवा पिढीसमोर बेरोजगारीचा मोठा प्रश्न उभा राहिलाय। त्यातच पोलीस आणि सैन्य दलात भरती ही नियमित होत असते, त्यामुळे याकडे तरुण वर्गाचा जास्त कल आहे। याचाच फायदा घेत अनेक सैन्य पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र शहरामध्ये स्थापन करण्यात आलेत। त्यातील काही प्रशिक्षण केंद्र हे अद्ययावत असून चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण त्यामध्ये दिलं जातं, तर जे पोलीस भरतीमध्ये अपयशी ठरले अशांनी स्वतःच्या उदरनिर्वाहाचं साधन म्हणून पोलीस भरतीचं प्रशिक्षण केंद्र सुरू करून युवकांना आकर्षित करत थातुरमातुर प्रशिक्षण देत असणारे अनेक केंद्र देखील सुरू आहेत। त्यांच्याकडे स्वतःची मैदानं नसल्या कारणानं ते पोलीस प्रशासन किंवा महानगरपालिकेच्या मैदानावर सराव करताना आढळतात। त्यातच अनेक महाभाग मुलं मुली हे पोलीस प्रशिक्षणाच्या नावाखाली शहरात येऊन रासलीला करताना आढळत आहेत। सार्वजनिक ठिकाणी हे जोडपे नको त्या अवस्थेत आढळून येतात। त्यांच्या शेजारून कोणी वयस्कर माणसं किंवा अन्य लोक येत असल्याचं देखील त्यांना भान राहत नाही। इतकंच काय तर काही महाभागानं सार्वजनिक ठिकाणी नको ते कृत्य करत असताना आढळून आल्यानं अशा पोलीस भरतीच्या प्रशिक्षणार्थी मुलांसाठी काही मैदानांवर प्रवेश नाकारण्यात आलाय। त्याचाच एक भाग म्हणून ग्रामीण पोलीस दलाच्या गोकुळ स्टेडियमवर पोलीस भरतीच्या मुलांसाठी प्रवेश नाकारण्यात आल्याचं बोर्ड देखील लावण्यात आलाय। या ठिकाणी पोलीस प्रशिक्षण घेणारे जोडपे नको त्या अवस्थेत पोलीस अधिकाऱ्यांना दिसून आल्याची चर्चा ऐकायला मिळते। त्यामुळे या ठिकाणी मोठा फलक लावून पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या मुलांना प्रवेश नाकारण्यात आलाय। अशीच अवस्था ही शहरभरामध्ये पाहायला मिळते। एकीकडे प्रामाणिकपणे सराव करून पोलीस किंवा सैन्य दलात भरती होणाऱ्यांची संख्या अगदी बोटावर मोजण्या इतकी आहे, मात्र आपल्या पालकांकडून येणारे पैसे उधळवून पोलीस आणि सैन्य दलाच्या भरतीचं प्रशिक्षण घेण्याच्या नावानं शहरात मौज मजा करणाऱ्यांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे। त्यातच टीव्ही सेंटर भागामध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्रांचा सुळसुळाट झालाय। त्यातील गरुड झेप सारख्या संस्था लेखी आणि मैदानी चाचणीसाठी परिपूर्ण प्रशिक्षण देतं, मात्र अन्य संस्था या पूर्णपणे प्रशिक्षण देण्यात कमी ठरत आहेत। त्यातच त्यांचं स्वतःचं निवास व्यवस्था नसल्यानं हे मुलं अनेक भागात निवासी असताना आढळून येतात। यातच टोळ्यांमध्ये भांडणं होत असल्याचे प्रकार देखील होत आहेत। अशा टोळी युद्धाचे 2 प्रकरण सिडको पोलीस ठाण्यापर्यंत गेले। त्यात NC दाखल असल्याची माहिती देखील समोर येते। तर नुकतंच झालेले चैतन्य अपहरण प्रकरण देखील अशाच पोलीस प्रशिक्षण घेणाऱ्या एका प्रशिक्षणार्थ्याच्या खोलीमध्ये कट रचण्यात आल्याचा प्रकार देखील उघडकीस आलाय। त्यामुळे पोलीस भरतीच्या नावाखाली शहरात येणारी मुलं हे काही अंशी गुन्हेगारीकडे वळताना दिसतायत, तर काही अकादमी वगळता या काही भुरट्या अकादमी चालकांवर आळा घालण्यासाठी सदर अकादमी नियमानुसार चालतात किंवा नाही हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर भुरट्या अकादमीवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमार्फत केली जाते। ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।